नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, मालिका एक रंजक वळणावर येऊन थांबलेली आहे. जबरदस्त असा प्रोमो आउट झालेला आहे. तारिणी आणि केदारवर येणारं संकट दूर करण्यासाठी चक्क आता वसुधा बेलसरेची धडाक्यात एंट्री होत दुश्मनाचा नायनाट होणार आहे. वसुंधराची दणदणीत एंट्री आता सगळ्यांनाच धक्का बसवणारी असते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला मालिकेत दाखवलं गेलं होतं वसुधा बेलसरे जिवंत कशी आणि तारिणी केदारवर असं कोणतं संकट आलंय ज्यामुळे वसुंधरा बेलसरेला यावं लागलं आणि वसुंधराला पाहिल्यावरती तारिणी आणि केदारची काय रिॲक्शन होती, बरोबर इतकी वर्ष वसुंधरा बेलसरे कुठे होती, हे सगळं आपण आजच्या भागात पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता इकडे तारिणी खऱ्या अर्थाने आता JPC मेडिकल फॅक्टरीचा स्कॅम ज्या व्यक्तीने घडून आणला होता त्या व्यक्तीला पकडण्यासाठी ती आता सज्ज झालेली असते. ती त्याविरुद्ध एक ट्रॅप रचत असते आणि तेवढ्यात मित्रांनो आता दयानंद खांडेकर तिथे आलेला आहे. त्यावेळी आता तारिणी आणि दयानंद हे दोघांच्या गप्पा टप्पा चालू असतात. तर मी रूममध्ये एक पेंटिंग असते, पण त्या पेंटिंगच्या मागे तिने आपल्या आईबद्दल माहिती लिहिलेली असते. म्हणजे आपली आई गेली त्याआधी नेमकं काय घडलं होतं, आपल्या आईचा फोटो, अशा बऱ्याच गोष्टी तिथे असतात. आणि ज्यावेळी दयानंद खांडेकर तिथे आलेले असतात त्यावेळी मात्र या तारिणीने तो बोर्ड उलटा केलेला असतो. तर मित्रांनो, कामानिमित्त आता किचनमध्ये गेलेली असते. तिला अचानक एक काम आठवलेलं असतं. तर आता तारिणीने दयानंद खांडेकर आले म्हणून अचानक तो बोर्ड पटकन चेंज केलेला असतो. ज्यावेळी आता तारिणी तिथून बाहेर जाते त्यावेळी नेमकं आता तो बोर्ड खाली पडतो आणि वसुंधराचा फोटो आणि त्याभोवती तिची असलेली माहिती, एरो, बऱ्याच गोष्टी आता दयानंद खांडेकरांच्या नजरेस पडतात. तर मित्र खांडेकरांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे. तेवढ्यात आता तिथे तारिणी आलेली असते. तारिणीला हे सगळं पाहून खूप मोठा धक्का बसतो. दयानंद तारिणीला विचारू लागतो की तारिणी बाळा, हे सगळं काय आहे? ही तर वसुंधरा बेलसरे आहे. तू ह्यांना कशी काय ओळखतेस आणि हे सगळं काय होतं? तर आता तारिणी सांगू लागते की ही माझी आई वसुंधरा बेलसरे, लेडीज कॉन्स्टेबल. माझ्या आईला पण ह्या सगळ्यात गुलाबचा फोटो. तर आता तारिणी म्हणत असते की बाबा, तुम्ही या गुलाब नावाच्या माणसाला ओळखता का? तर आता दयानंद सांगू लागतो की बाळा, मी तुला काय सांगू, मला JPC मेडिकल फॅक्टरीच्या स्कॅम मध्ये अडकवणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून हा गुलाब होता. तो खूप मोठा ड्रग डीलर आहे. भेसळयुक्त औषधांमध्ये ड्रगचा वापर करण्यात आला होता आणि त्यात ड्रग्स वापरून भेसळ केली होती. ती सगळी ड्रग्स या गुलाबनेच पुरवली होती. प्यादा आहे. त्यामागे असणारी माणसं खूप मोठी आहेत आणि त्यांच्यापर्यंत अजूनही कोणीही पोहोचू शकलं नाही. ती कोण आहेत कोणालाही काहीच माहिती नाहीये. पण ह्या स्कॅममुळेच अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अनेक लोकांचा बळी गेला. ह्या माणसाने जरी ड्रग्स माझ्या कंपनीपर्यंत पोहोचवली असली तरी त्याचा ह्या मागे काहीच हात नाहीये, कारण तो पैशांचा भुकेलेला आहे. त्याला कुठे पैसे भेटले तिथे तो काम करतो. पण ह्या मागे दुसरंच कोणीतरी आहे. तर आता दयानंद म्हणत असतात की आता मला कळलं की तू ह्या माणसाला शोधतीयस. तर आता तारिणी म्हणत असते की नाही बाबा, आता दयानंद खांडेकरांना क्लिक झालेला आहे. मला कळतंय आता की तुझ्या आईचा बदला घेतीयस. ज्या दिवशी तुझ्या लग्नाच्या दिवशी मी तुझ्या आईचा फोटो पाहिला होता त्या दिवशीच मला असं वाटलं होतं की मला तुला येऊन सगळं काही खरं खरं सांगून टाकावं. खरं तर कुठेतरी तिच्या जाण्यामागे या सगळ्याला मी जबाबदार आहे. तर आता तारिणी म्हणत असते की बाबा, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. तारिणी म्हणत असते की जबाबदार असेल तर ती म्हणजे हे ड्रग रॅकेट चालवणारी माणसं आणि त्यांना सामील असलेली लोक आणि ती लोक ज्यांनी JPC मेडिकल फॅक्टरीच्या स्कॅम मध्ये अडकवलं, जे काही कारस्थान केलं नाही, ह्या सगळ्याला ती माणसं जबाबदार आहेत. दयानंद म्हणत असतात की म्हणजे तू आणि केदार दोघे मिळून आता ह्या माणसांचा बदला घेणार आहात असं दिसतंय. पण हे कसं शक्य आहे? तारिणी, माझ्याकडे एक गोष्ट आहे, तू काळजी करू नकोस. तारिणी म्हणत असते की काय? त्यावेळी आता दयानंद खांडेकर एक पत्ता देतात. हा माणूस नक्की तुमची मदत करू शकतो. वसुंधरा बेलसरेला मेडिकल फॅक्टरीच्या स्कॅम मध्ये अडकवण्यात आलं होतं. हा माणूस 100% तुला माहिती देऊ शकतो. मला माहितीये तुझी आई निर्दोष होती. मला तिला भेटायचं होतं, पण आमच्या दोघांची भेट झालीच नाही. मला सांगायचं होतं, पण त्याआधीच तिने स्वतःला संपवलं. तर आता तारिणी सगळे आईचा एक फोटो घेते आणि म्हणत असते की नाही बाबा, तिने आत्महत्या केली नव्हती. खरं तर तिचा घातपात होता. त्या सगळ्या सिस्टीमने मिळून माझ्या आईचा घातपात केला आहे. माझी आई कधीच चुकीचं पाऊल उचलू शकत नाही. ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. माझी आई खूप माझ्या आईची काहीही चूक नसताना तिच्यावर खोटे नाटे आरोप करण्यात आले होते आणि माझी पर्वा न करता
तिने स्वतःला संपवलं असं करणं शक्यच नाही. माझ्या आईला माझी खूपच काळजी होती. माझ्या आईचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि ती कधीच मला सोडून जाण्याचा विचार करू शकत नव्हती. काहीतरी काय मला सोडून कधीच गेली नसती. तारिणी, तू आणि केदार ह्या ॲड्रेसवर जा. ती व्यक्ती तुझ्या आईला आणि प्रकाश मोडती. ते नक्की तुमची काहीतरी मदत करू शकतील. तर आता तारिणी म्हणत असते की कोण आहे ती व्यक्ती आणि ती व्यक्ती मला कसली माहिती देऊ शकते. तर दयानंद म्हणत असतात की तुम्ही तिकडे गेल्यानंतरच तुम्हाला कळेल की ती व्यक्ती कोण आहे. असं म्हणत आता दयानंद खांडेकर तारिणीला एक ॲड्रेस दिलेला असतो. तारिणीला मात्र कशाचीच कल्पना नसते. ती मात्र खूपच कन्फ्यूज असते. तर आता काहीही झालं तरी मला शोध घ्यायचा असेल तर मला तिकडे जाणं गरजेचंच आहे असं म्हणून आता तारिणी कसलीही माहिती नसताना सुद्धा त्या माणसाला भेटायला जाते. तर आता तारिणी केदारकडे गेलेली असते. तारिणी केदारला सगळं काही सांगत असते. ती म्हणत असते की बोलता बोलता बाबांचा आणि माझा विषय झाला. मला माहिती आहे बाबा निर्दोष आहे. मला कळलं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये बाबांचा तर काही दोष नव्हताच, पण मुळात बाबांनाच ह्या सगळ्यामध्ये अडकवण्यात आलं होतं. त्यामुळे आता मुळात दोषी कोण आहे हे सत्य जोपर्यंत मी शोधून काढत नाही तोपर्यंत मी काय आता गप्प बसणार नाही. तर आता केस दिला आहे. तारिणी म्हणत असते की ते मला माहीत नाही, पण बाबा म्हणाले की ते माझ्या आईला आणि प्रकाश मोडस म्हणजे माझ्या आत्याच्या मिस्टरांना ते चांगलेच ओळखत होते आणि शेवटच्या क्षणी काय घडलं होतं हे एकमेव व्यक्ती हे सांगू शकणारी आणि पत्ता दिला आहे ना ती व्यक्ती आहे. तर आता केदार म्हणत असतो की ठीक आहे, चल मी तुझ्या सोबत येतो. असं म्हटल्यावरती आता तारिणी केदार त्या माणसाला भेटण्यासाठी दोघे जण निघतात. तर मित्रांनो, आता हे दोघे जण त्या व्यक्तीला भेटायला निघाले आहेत अशी माहिती आता तारिणी केदारच्या व्यतिरिक्त दयानंदच्या व्यतिरिक्त आता चौथ्या माणसाला कळली आहे. म्हणूनच तारिणी केदार त्या ॲड्रेसवरती निघाल्यावरती त्या दोघांचा कोणीतरी पाठलाग करत आहे. तर आता केदारला डाऊट आलेला असतो. केदार तारिणीला म्हणत असतो की बॉस, आपला कोणीतरी पाठलाग करतोय. जर का आपण त्या माणसाला आज भेटलो तर आपली आणि त्याची शेवटची भेट असेल, त्यामुळे आपण त्याला आता भेटायला नको. केदार तारिणीला म्हणत असतो की बॉस, आपला कोणीतरी पाठलाग करतोय. आपण आता त्या व्यक्तीला भेटायला नको. आपण जर का आता त्या व्यक्तीला भेटलो तर आपली ही शेवटची भेट असेल. त्यामुळे आता तारिणी केदार एक प्लॅन करतात आणि दोघे जण दोन्ही साईडने डिवाइड होतात. तर आता तारिणी केदारचा प्लॅन झालेला असतो. ते दोघे जण आता ते पाठलाग करणाऱ्या व्यक्तीला गोल गोल फिरवतात आणि दयानंदने दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचतात. तारिणीवर गुंड हल्ला करतात. त्यावेळी आता तारिणी त्यांचा वार त्यांच्यावरच करते. तर आता मित्रांनो, आणि केदार ह्या दोघांमध्ये झटापट होते. त्यावेळी आता केदारच्या डोक्याला मार लागलेला असतो. तर आता त्याच वेळी इकडे दयानंद खांडेकरांनाही फोन आलेला असतो. काय रे, तुला तुझा जीव तर प्रिय नाहीये, पण तुला तुझ्या मुलाचा आणि सुनेचा जीव तर प्रिय आहे ना. तुला काही जास्त मस्ती आली आहे का? का तू तुझ्या मुलाला आणि सुनेला हे सगळं काही सांगितलं? जुन्या जखमांवर मीठ टाकण्यासाठी तू हे सगळं केलंयस का? तर आता इकडे दयानंद त्यांना म्हणत असतो की हे बघा, तुम्ही जर का माझ्या सुनेच्या आणि मुलाच्या वाटेला गेलात तर गाठ माझ्याशी आहे. तर आता तिकडून ती माणसं म्हणत असतात की आज जर का तू तुझ्या मुलाला आणि सुनेला थांबवलं नाही तर गाठ माझ्याशी आहे. जर का तुझा मुलगा आणि सून त्या व्यक्तीला भेटले तर तुझा मुलगा आणि सून दोघे जण जिवंत नाही राहू शकणार. तर आता अशी धमकी आता दयानंद खांडेकरांना दिल्यानंतर दयानंद खांडेकर खूपच घाबरलेले असतात. पण त्यांना माहीत नसतं की क्राईम ब्रँच युनिटचे हेड असल्यामुळे त्यांच्यासाठी हे काही नवीन नसतं. तर मित्रांनो, आता त्या झटापटीत आता खूप मोठा खुलासा तारिणी आणि केदारच्या समोर होणार आहे. तर मित्रांनो, त्यावेळी आता वसुधा बेलसरेने जी काही पुरावे त्या माणसापाशी ठेवलेली असतात ती सगळी पुरावे आता तारिणी केदारच्या हाती लागतात. एवढंच नाही तर आपल्या मुलीसाठी लिहून ठेवलेली पत्र सुद्धा तिला सापडतात. एका अर्थाने आपली आई आपल्या समोर उभी राहून आपल्या प्रेम व्यक्त करत आहे असं जणू तारिणीला वाटत असतं. तारिणी आपल्या आईचे शब्द ऐकून खूपच भावूक झालेली असते. ती आता त्या पत्रालाच मिठी मारू लागते. तिला असं वाटत असतं की आपण आपल्या आईलाच मिठी मारतोय. तर मित्रांनो, एका कच्च्या चिठ्ठ्यात वसुधा बेलसरेने त्या गुन्हेगारांची नावे लिहिलेली असतात. तर मित्रांनो, आता त्या चिठ्ठ्यांमध्ये पद्मिनी पासून गुलाबपर्यंत तर मंत्री साहेबांपासून अनेक मोठमोठे नेत्यांची नावं सुद्धा त्यात आहेत. तर मित्रांनो, आता तारिणी केदार ह्या दोघांना कशा प्रकारे पकडतील आणि ती नावे कोणती कोणती आहेत, आता कोणकोणती माणसे आपल्या समोर येणार आहेत हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. असंच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.